काय सांगाल दादा? मराठा समाजाची जवळपास 5 ते 6 पिढ्या मराठा समाजाच्या बरबाद झालेल्या आहेत आणि यावेळेस आम्ही हा अंतिम लढा म्हणून लढण्यासाठी मुंबईमध्ये आमचे शेतातले सगळे कामं धंदे ते सगळं सोडून हा सगळा शेतकऱ्यांचा वर्ग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबईमध्ये दाखल झालेलो आहे. आणि आम्ही जोपर्यंत हे आरक्षणाचं सगळं सुटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. सेना पण तयार आहे आणि सेनापती पण तयार आहे. म्हणून दादासारखा माणूस या लढ्याला मिळणं ही मराठ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत मनोदानांचा आदेश येत नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबई सोडणार नाही. आणि याच लढ्यासाठी अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब जावळे पाटील असो, विनायकराव मेटे असो, असे कितीतरी मराठा खर्ची झालेले आहेत. आणि 58 बांधव, काकासाहेब शिंदेसारखा एक बांधव, असे जवळपास 50-100 बलिदानं झालेले आहेत. काल सुद्धा जुन्नरच्या परिसरामध्ये एक आमचा देशमुख नावाचा बांधव तोही या लढ्यामध्ये खर्ची पडला. परंतु हे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि हे बलिदान हा आरक्षणाचा लढा अखेरपर्यंत मनोदानाच्या नेतृत्वामध्ये आम्हाला यश मिळेल. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब आम्हाला चर्चेला बोलवणं किंवा काही बाकीच्या गोष्टी करणं याच्यामध्ये आता मराठ्यांना विश्वास राहिलेला नाहीये. चर्चेला बोलू नका, काही ना काही इथून मागं, पण कोर्टामध्ये आरक्षण तुम्ही घातलं, आरक्षण कोर्टात टिकलं नाही, ते परत गेलं, असे आयोग आणणं, नंतर तारखावर तारखा लावणं, याच्यामध्ये मराठा समाजाचा आपण बळी पाडणार नाही.